सर्व माझ्या लाडक्या मित्रांना नमस्कार. तर मित्रांनो, आता एक कॉल आलेला आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया की त्या ठिकाणी कोणता साप मिळतो ते. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते वेटरनरी डॉक्टर्स आहेत आणि ते रिटायर्ड झालेले आहेत. त्यांचे इथं निघालेले एक साप, आता तो कोणता आहे तो आपल्याला काही माहिती नाही. आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया की त्या ठिकाणी कोणता साप आढळतो ते. तर मित्रांनो, आपण त्यांच्या इथं पोहोचलोच. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू की त्या ठिकाणी कोणता साप. नमस्कार डॉक्टर साहेब, साप कुठं आहे? तर सरांनी सांगितलं की साप ह्या दिशेला आहे. आपण आता बघूया मित्रांनो की त्या ठिकाणी कोणता साप आहे ते. तर मित्रांनो, आता तुम्हाला जे साप दिसत असेल, तुम्हाला थोडा अंधार वाटत असेल की साप नेमका कोणता आहे बा. तर मित्रांनो, हा नाग प्रजातीचा साप आहे. तर मित्रांनो, हा विषारी साप आहे. आता ह्या सापाला आपण काही क्षणामध्ये बाहेर काढूया आणि त्याला पूर्ण छान पद्धतीने बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिकचा जर असते. ज्यावेळी हा साप चावतो तर त्यावेळेस हाताला सूज तयार होतो आणि त्या चावलेल्या ठिकाणी असे 2 खुणा तयार होतात मित्रांनो. तर आपण याला काही क्षणामध्ये काढू. तर डॉक्टर साहेब, तुम्हाला हा साप आताच दिसला होता का? तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं आहे की हा साप यांच्या जवळूनच आतमध्ये गेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सापाला बाहेर काढू. तर आता मी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न तर केलाच. म्हणजे इथं सामान वगैरे ठेवलेला होता, सामान वगैरे आधीच काढला आहे. आता ह्या सापाला मी बाहेर काढतो मित्रांनो आणि छान पद्धतीने तुम्हाला दाखवते पण. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल ह्या सापाने छोटा आहे. याला बेबी कोब्रा अशा नावाने ओळखतात आता. आणि हे छोटा आहे मित्रांनो. मोठा झाला की मग याला खूप सारे नाव असतात. काही लोक चोका म्हणतात, काही गवाऱ्या म्हणतात, काही असे प्युअर साप अशा नावाने याला ओळखतात मित्रांनो. तर हा कोब्रा जातीचा साप आहे. याला नाजा नाजा या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, हा छोटा आहे तर याला आपण बेबी कोब्रा म्हणू शकतो. तर मित्रांनो, ज्या वेळेला अगर साप चावला त्यावेळेला तुरंतमध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणे खूप गरजेचं आहे. कारण की काही लोक जडीबुट्टी बाबाकडे जातात, जडीबुट्टी खातात आणि ते अमेरिका नाही, थायलंड नाही, सिद्धे ते स्वर्गामध्ये जातात मित्रांनो. तर ज्या वेळेला अगर साप चावला, जडीबुट्टीकडे जाण्यापेक्षा तो तुम्हाला जडीबुट्टी देईल आणि तो तुम्हाला छूमंतर करेल. म्हणून सर्वात आधी दवाखान्यामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस साप चावला त्यावेळेस चावलेल्या ठिकाणाच्या थोडासा दूर तुम्हाला पट्टी वगैरे बांधायची आहे. आणि धावत धुपत न जाण्यापेक्षा कोणाची गाडी वगैरे अगर तुम्हाला मिळत असेल तर त्यात तुरंत म्हणजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये लवकरात लवकर तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर हा नागप्रिय साप आहे. तुम्हाला दिसत असेल याने फण वगैरे काढलेला आहे. तर याला आपण आता डब्यामध्ये भरून टाकू मित्रांनो. याला डब्यामध्ये आता भरलं जस्ट. आता याला आपण जंगलामध्ये सोडून टाकू. तर मित्रांनो, आता तुम्ही बघत असाल आम्ही पर्यावरणमध्ये आले आहोत. एकदम खूप शांत वातावरण आहे असं मला वाटत आहे आणि खूप डार्क आहे. तर आपण ह्याच जंगलामध्ये ह्या सापाला सोडलं मित्रांनो आता. तर आता ह्या सापाला आपण जीवनदान दिले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि धन्यवाद मित्रांनो.